नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 13 सप्टेंबरच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडीच्या पहिल्या प्रश्नाला। तर प्रश्न असेल की नुकतेच अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, क्रोएशिया हा जो काही देश आहे त्या ठिकाणी मित्रांनो नुकतंच अरुण गोयल जे आहेत ते आपल्या भारताचे आता राजदूत म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आपल्याला अलीकडच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या पदांवर ज्या व्यक्तींच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यासुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण या नियुक्त्यांवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो। तर पहिला असेल सतीश कुमार यांची नियुक्ती ही रेल्वे बोर्डचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे। बी श्रीनिवासन यांची नियुक्ती NSGचे हे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड जे काही असतं त्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। राजविंदर सिंह भट्टी हे CISFचे प्रमुख असणार आहेत। दलजीत सिंह चौधरी हे BSF प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राहुल नवीन यांची ED अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे असतं त्याचे प्रमुख म्हणून यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे। P हरीश जे की युनायटेड नेशन्स अर्थात जे काही आपलं संयुक्त राष्ट्र असतं त्या ठिकाणी ते भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। TV सोमनाथन यांची नियुक्ती कॅबिनेट सचिव म्हणून करण्यात आलेली आहे। प्रीती सुदान यांची नियुक्ती UPSCचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे। तर या घडामोडी त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या पण बघणं आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीनं गरजेचं आहे। जसं की महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल आताच नवीन झालेले आहेत CP राधाकृष्णन। त्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर या नियुक्त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर गट अर्थात इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे? तर हा जो काही इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्यामध्ये एक नवीन देश हा नुकताच सामील झालेला आहे मित्रांनो, त्या संदर्भातला हा प्रश्न आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नेपाळ हा जो काही देश आहे तो नुकताच आता या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा नवीन सदस्य बनलेला आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। ISA अर्थात इंटरनॅशनल सोलार अलायन्स याची स्थापना 2015 या वर्षी भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून केली होती। याचं मुख्यालय हे जे काही हरियाणा राज्य आहे त्या हरियाणा राज्यातली गुरुग्राम या ठिकाणी आहे। आणि नेपाळ हा जो काही देश आहे मित्रांनो तो या ISAचा 101वा सदस्य बनलेला आहे। आत्तापर्यंत यामध्ये 100 सदस्य होते आणि नेपाळ आता नव्याने ॲड झालेला आहे, म्हणून आता त्याची सदस्य संख्या ही 101 झालेली आहे। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि नेपाळचा विषय निघालेला आहे तर नेपाळविषयीसुद्धा आपल्याला थोडी माहिती असणं गरजेचं। जसं की याची राजधानी काठमांडू आहे, प्रधानमंत्री सध्या KP ओली शर्मा आहेत आणि या नेपाळचं चलन हे नेपाळी रुपया आहे। तर हे गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कर्करोग औषधांवरील GST कमी करून किती करण्यात आला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, 5% एवढा हा मित्रांनो GST आता कॅन्सरच्या औषधांवर करण्यात आलेला आहे। तर नुकतंच जे काही आपलं केंद्र सरकारमार्फत GST काउन्सिलची मीटिंग झाली होती त्यामध्ये हा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे। त्या संदर्भात सुद्धा आपल्याला अधिकची माहिती घ्यायची आहे। जसं की नुकतेच झालेल्या GST परिषदच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आधी जे काही रोगावरचे जे औषध होते मित्रांनो त्यावर GST हा 12% एवढा लावायचा। मग त्यामुळे काय व्हायचं की जे काही औषधं होते आपले कॅन्सरचे ते औषध हे थोडे महाग मिळायचे लोकांना। आणि भारतामध्ये जे काही आता सध्या कर्करोगाचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे, तर एवढे महाग जे काही औषध आहेत ते गोरगरीब लोकांना घेणं हे परवडत नसल्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे। तसेच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की GSTचे जे काही परिषद आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात तर निर्मला सीतारामन जे की आपले भारताचे अर्थमंत्री आहेत। त्यासोबतच आता GSTचा विषय निघालेला आहे तर GST विषयीसुद्धा आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे।
या GSTची सुरुवात कधी झालेली आहे? 1 जुलै 2017ला झालेली आहे आणि त्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये 101वी क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस आपले अर्थमंत्री होते अरुण जेटली आणि हा GST जो काही कर आहे मित्रांनो, टॅक्स आहे, तो अप्रत्यक्ष स्वरूपाचा असा कर आहे. तसेच इतरसुद्धा GSTविषयी पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं की GST लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे. हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, तर स्टार करून ठेवा हा प्रश्न. त्यानंतर भारतात GST लागू करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली जर विचारलं तर विजय केळकर जी काही समिती होती त्याने भारतामध्ये GST लागू करण्याची शिफारस केलेली होती. आणि भारतामध्ये GSTचे दर हे सध्या किती आहेत? 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे 5 रेट हे GSTचे सध्या आपल्याकडे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी पाळण्यात आला? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 10 सप्टेंबर रोजी नुकतंच जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून पाळण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची आहे. हा दिवस पाळण्यामागे उद्देश काय आहे की आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे तसेच आत्महत्या रोखण्यावर भर देण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. हा जो काही मित्रांनो दिवस आहे ते कोणी सुरू केलं होतं? तर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन आणि जे काही आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO आहे, या दोघांनी हा 2003 या वर्षापासून पाळायला सुरुवात केली होती. तसेच या वर्षीची थीम काय असणार आहे? तर चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड असं या वर्षीची थीम असणार आहे. या छायाचित्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्या दिसत असेल थीमवरती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ हे दररोज टाकत असतो. त्याचा की फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होत असतो. चला मग प्रश्न बघणार आहोत. केंद्र सरकारने पॅराऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 75 लाख रुपये. मित्रांनो, जे काही पॅराऑलिम्पिक स्पर्धा नुकतेच पार पडलेले आहे त्यामधील जो काही वेगवेगळे आपले प्लेयर्स आहेत, जे खेळाडू त्या ठिकाणी गेले होते आणि ज्यांनी भारताला मेडल हे जिंकून दिलेले आहेत, त्यांच्यासाठी आपले जे काही केंद्र सरकार आहे त्याने पारितोषिकांची घोषणाही केलेली आहे. तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर सुवर्णपदक जे काही खेळाडू जिंकतील त्यांना 75 लाख रुपये देण्याची घोषणाही आपल्या क्रीडा मंत्र्यांनी केलेली आहे. त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं की ज्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले त्यांना 75 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख रुपये, कांस्य पदक विजेत्याला 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत. आणि आपले केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडवीय हे आहेत आणि यांनीच या पारितोषिकांची घोषणा केलेली आहे. तर हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आता विषय निघालेला आहे पॅराऑलिम्पिक स्पर्धेचा, तर त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडं बघायचं आहे की या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 29 पदकंही जिंकलेली आहेत मित्रांनो. त्यामध्ये 7 सुवर्णपदक होती, 9 रौप्य पदक होती आणि 13 कांस्य पदक होती. असे एकूण भारताने 29 पदक हे या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. तसेच एक अजून महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा आहे की सचिन खिल्लारी हा जो काही महाराष्ट्राचा खेळाडू होता मित्रांनो, त्याने या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोळाफेक खेळ प्रकारामध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलेला आहे. आणि महाराष्ट्राचा खेळाडू असल्यामुळे आपल्या परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास येणार. पुढचे जे काही येणाऱ्या परीक्षा आहेत त्यामध्ये हा प्रश्न अवश्य येणार म्हणजे येणार, म्हणून हा पॉईंट आपण स्टार करून ठेवायचा आहे, सचिन खिल्लारी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमित शहा, जे काही आपल्या भारताचे गृहमंत्री आहेत, त्यांची या संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड ही करण्यात आलेली आहे. अगोदरसुद्धा हेच आपले अध्यक्ष होते या संसदीय राजभाषा समितीचे, त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही मित्रांनो संसदीय राजभाषा समिती असते त्याची स्थापना ही 1976ला झालेली आहे आणि त्यासाठीचा अधिनियम काय सांगतं की राजभाषा अधिनियम 1963 आहे. त्यामध्ये कलम आहे, त्या कायद्यामध्ये कलम 4, त्या अंतर्गत ही समितीचं गठन केलं जात असतं.
आणि याचे उद्दिष्ट काय आहेत तर सरकारी कामामध्ये हिंदी भाषेच्या प्रगतीचा आढावा घेणे, तसेच सरकारी जे काही कामकाज चालतं त्याच्यामध्ये हिंदी भाषेचा वापर वाढवणं हा त्यामागचा उद्देश आहे। आणि या समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात, जे की लोकसभेचे 20 सदस्य असतात आणि राज्यसभेतले 10 सदस्य असतात, असे एकूण 30 सदस्य असतात। आणि हे सदस्य पॅनल जे काय असतं ते संसदेच्या दोन्ही सभागृहांना, राष्ट्रपतींना तसेच राज्यांना या संबंधितचा अहवाल हा पाठवण्याचं काम करत असतं। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने। त्यानंतर शेवटी मित्रांनो, जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर हे प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे, कारण मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात। प्रश्न जे काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तेच आपण तुम्हाला होमवर्क म्हणून देत असतो मित्रांनो। हे स्किप न करता उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा, ज्यामुळे तुम्हालाच याचा फायदा होणार आहे। चला मग थांबणार आहोत या ठिकाणी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या। टेलिग्रामची ID आहे स्मार्ट अभ्यास 555। तसेच आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने। या ठिकाणी आपण आपल्या लेक्चरच्या नोट्स वगैरे तसेच जे काही स्टडी मटेरियल असतं ते मोफत विद्यार्थ्यांसाठी देत असतो, म्हणून त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करायला हवं। थांबणार आहोत, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।